लीव करते आता. आपण नमस्ते ग्रँड मास्टर्स. ब्रह्मांडीय ऊर्जेसह या नव्या ऊर्जेसह आणि एका नव्या जबाबदारीसह एक मनापासून स्वागत आहे. ग्रँड मास्टर्सचा आपला शक्तिपात झालेला आहे, काही लोकांचा रेखीत थर्डचा झालेला आहे. खरंच खूप धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. तुम्हाला मी माहीतच आहे की या ऊर्जेसह काय जबाबदारी येते, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तुम्हाला आहेच आणि मोठ्या विश्वासाने ही ऊर्जा तुमच्यापर्यंत आलेली आहे. तुम्हाला याचा वापर लोककल्याणासाठी करायचा आहे. खूप धन्यवाद. सांगा कोण हात वर करते पहिला अनुभव? बोला. हा, इकडे एक तुमचा हात वर आला, इकडे माईक सुरू झाले. 1 मिनिट फक्त. सुनंदा देऊलकर. एक जण. खूप शांत शांत वाटत होतं मॅडम, आणि फिलिंग असं होतं की जरा महाराजांच्या गाडी. व्हिडिओ थोडासा बरोबर करा. हा, यस, हा, आता बोला. खूप शांत शांत वाटत होतं आणि ऊर्जा फील होत होती. त्या तसंच माझे सद्गुरू बाबा महाराज सातारकर आणि म्हणजे तुम्ही जेव्हा हे देत होत्या तेव्हा महाराजांच्या गादी समोर ते फिलिंग होतं मला. आनंद म्हणजे अगदी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली मला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच. आणि तुम्ही महाराजांचा उल्लेख केला म्हणून मी बरोबर की मला असं फिलिंग होतं की महाराजांनीच आपल्याला इकडे पाठवलं, हे फिलिंग होतं मला. आणि आज तसंच गादीच्या समोर, अगदी महाराजांच्या समोर मी शब्दच नाही, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही व्यक्त करायला. शब्दात येत नाहीये व्यक्त करता त्या भावना. खरं, व्यक्तच नाही करता येत. खूप म्हणजे छान. अगदी मला भरून येत होतं त्याही वेळेस मला भरून येत होतं असं खूप की अगदी क्षणोक्षणी पाठीशीच होते महाराज. छान. खूप छान. खूप थँक्यू सुनंदाताई. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप. नमस्ते. आणि त्यांच्यामुळेच तुमची भेट झाली माझी. खूप खूप धन्यवाद मॅडम. यस, आत्मा नमस्ते. आज म्हणून कविता ताई. सगळ्यात आधी आज परत एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अँड वी आर रिअली थँकफुल टू गॉड की तुमच्यासारख्या गुरुबाई आमच्या आयुष्यात आल्यात. तुमचा सपोर्ट आम्हाला असाच मिळत राहू देत. वेळोवेळी तुम्ही आमच्या पाठीशी नेहमी उभे असता, तसेच आयुष्यभर राहाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आजचा अनुभव जर सांगायचा झाला तर तुम्ही जेव्हा शक्तिपात चालू केलात तेव्हा माझ्या हातात खूप व्हायब्रेशन जाणवत होती. आणि सुरुवातीला म्हणजे असं याच्या आधी झालं नव्हतं, पण एकदम असं व्हाईट लाईट माझ्या डोळ्यापुढे यायला लागले आणि थोड्या थोड्या आकृत्या येत होत्या. आणि मग नंतर ती आकृती अशी सूर्याच्या आकृती, म्हणजे फिक्स्ड आकृती जी नंतर तयार झाली ती सूर्याची होती. आणि मध्ये सूर्यप्रकाश जसा असा लख्खन चमकतो तसं मध्येच व्हाईट लाईट प्लस सूर्यप्रकाशासारखं प्रकाश असा येत होता. आणि फर्स्ट टाइम एव्हर असं झालं की जो तुम्ही पर्पल लाईट म्हणता ते मला शक्तिपात संपत आला त्यावेळी दिसला. सो आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर ऑल दिस. खूप धन्यवाद कविता. खूप खूप धन्यवाद. आणि आता काय म्हटलंय की आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. खरं म्हणजे ना, एका गुरुपदापर्यंत जाण्याचा आपला हा प्रवास आहे. तर आता आपणच अनेकांच्यासाठी मार्गदीपक होणार आहे, अनेकांना मार्ग दाखवणार आहे. बघा, थोडी वाट बघा फक्त. खूप धन्यवाद. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. मनापासून खूप धन्यवाद. माईक सुरू करावं लागेल जयाताई. शांत वाटलं मॅडम आज. एकदम मस्त असं, म्हणजे खूप भरून आलेले डोळे वगैरे, असं खूप पाण्याचं असं हे वगैरे चालू झालं. खूप शांत, एकदम मस्त वाटलं मला. अजून पण ते फील होतंय. खूप छान. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. आत्मा नमस्ते.
आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळालं शक्तिपत हे खूप मोठं भाग्य आहे आमचं. खरंय. छान. खूप धन्यवाद. सानिका. आत्मनमस्ते मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेतच. आजचा शक्तिपात म्हणजे खरंच लक्षात राहण्यासारखी गोष्ट की आतून खूप शांतता 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 अशी होती. नंतर एक असा बिंदू आला आज्ञाचक्रापर्यंत, त्याच्यात कुणाचा तरी चेहरा दिसून गेला, मला काही कळलं नाही मात्र. पण मी स्तब्ध, म्हणजे जे काय होतंय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होऊ देत, तशा ह्याच्यामध्ये होते, भावनेमध्ये. नंतर हातात खूप व्हायब्रेशन्स जाणवली, खूप म्हणजे प्रचंड छान वाटलं ते मला. आणि त्याच्यानंतर निळा प्रकाश असा येत होता माझ्याकडे. नंतर वरनं काहीतरी अजून असं येत होतं, थोडंसं अंग अर्ध जड झाल्यासारखं पण थोडंसं झालं, थोडं किंचित स्वरूपात. पण त्याच्यानंतर निळा प्रकाश आला आणि त्या प्रकाशामध्ये मी पूर्णपणे अशी म्हणजे पूर्ण तो प्रकाश माझ्यावर होता. असं खूपच छान अनुभव मिळाला मला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सुनीता गायकवाड, त्यानंतर स्मिता. ओके. आत्मनमस्ते मॅडम. आणि प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं शक्तिपात हा दिवसच आहे ना, खूप खूप छान आहे आणि मी खूप आनंदी आहे. पण शक्तिपात घेत असताना मी इतकी शांत, अंतर्बाह्य शांत होते आणि आतून आहे ना मला एकदम डोलल्यासारखं भास होत होते. आणि दोन्ही हात मी जोडलेल्या अवस्थेत असताना त्यावेळेस असं वाटत होतं की ते ज्योती स्वरूप असं तेजस्वी झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे माझ्या कपाळातनं किंचितशी अशी कळ गेल्यासारखी आणि वेगवेगळे असं चक्राकार फिरल्यासारखंही वाटलं. नंतर एकदम शांत शांत, एकदम डोकं पूर्ण, बॉडीच एकदम शांत आणि एकदम हलकं हलकं, त्यात काहीच कुठले तरंग नाही, लहर नाही. एकदम आकाशापर्यंत मला पण दिसत होतं त्यावेळेस. आणि खूप छान वाटलं मॅडम मला. खूप छान, खूप छान. छान. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि आजचा दिवसही खूप छान आहे. आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि त्यात हा शक्तिपात मिळाला आणि आपल्या स्वतःची अनुभूती आज घ्यायला तुमच्या मुळे आम्हाला चान्स मिळाला. आणि त्यामुळे मंजुश्री मॅडम तुमचे इतके धन्यवाद देते की खूप खूप, की मी पहिल्यापासून म्हणते की मला काहीतरी शोध होता आणि मला जी आत्म ऊर्जा होती ती बाहेर पडायला खूप तुमच्या मार्फत, म्हणजे तुम्ही एक माध्यम झालात माझे, की त्या ऊर्जेपर्यंत कुठेतरी मी शोध घेत त्याच्या पुढची वाटचाल करेल. आणि मला खूप शांत वाटतं. आणि माझ्याही मुलांनी म्हणजे शुभमनी जो शक्तिपात घेतला, तर तो 10:30 पासून कंटिन्यू मेडिटेशन मध्ये, थोडा जरी इकडून तिकडून आवाज आला की तो आमच्यावर असा रागाने कटाक्ष करायचा. पण माझं काम चालू होतं. नंतर त्याला म्हटले रूम मध्ये येऊन बस. मग त्यांनी घेतला आणि खूप त्यांनी प्रामाणिकपणे केला. आणि मला खूप आनंद होतो, कारण का नवीन पिढीला एका जागेवर कमी वयातल्या बसवणं हे सोपं नाहीये. आणि त्याला मला खूप उशीर झाला, म्हणजे हा शक्तिपात घेणं किंवा ह्या ऊर्जेच्या सानिध्यात येणं. पण त्याला लवकर मिळतो, त्याचाही बद्दल मी खूप आनंदी आहे. खूप म्हणजे समाधान वाटतं, अंतर्बाह्य समाधान वाटतं. बाकी लोक समाधान कशात शोधतात माहित नाही, पण मला ह्यात खूप खूप समाधान आहे. अगदी भरून पावल्यासारखं माझं लाईफ झाल्यासारखं मला वाटतंय. खूप मस्त, खूप छान. शुभमला तर मी बसूनच ठेवलं बराच वेळ. हो हो हो, बसला तो. बसते आणि बसला संयमाने. खूप छान. थँक्यू सुनीता, ती अगदी मनापासून धन्यवाद. ही अनुभूती असते सगळ्यांना बघा, आपल्याला शब्दात व्यक्त नसते करता येत. हे आपल्याला शब्दात व्यक्त करताच येत नाही. आपण प्रयत्न करतो मांडायचा कुठंतरी. हा जो आनंद आहे ना, तो अंतर्बाह्य आनंद काय वाटते ना, तो नाही सांगता येत. खरं आहे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. स्मिता कदम. बाकी सर्वांनी व्हिडिओ सुरू करा प्लीज. आत्मा नमस्ते मॅडम. आज काहीच बोलू शकत नाही मी, कारण जे पहिलं फिलिंग झाले ना, मी फक्त घेण्याच्या भूमिकेत होते. मी महाराजांना मला फक्त घ्यायचंय, मला बाकी काही बघायचं नाही. मी ऊर्जा घेत होते, मला अगदी आकाश दिसते, सगळं काही दिसत होतं. आणि त्यावेळेला मला काही जाणवलं नाही.
आणि मी त्या घेण्याच्या भूमिकेमध्ये माझे शरीर ऊर्जा कमी देत होते, कारण आजारी असल्यामुळे मला ताकद नव्हती. आणि मी जेवढं मेडिटेशन करत होते ना, तर मला फेकलं जात होतं. मी 3 वेळा केलं मेडिटेशन संपूर्ण, पण मला ते मेडिटेशन फेकत होतं, जवळ घेत नव्हतं. मला खूप त्रास दिला. पाऊण महिने मला म्हणजे हे करून देत नव्हतं. तरी त्याच्यात मी मात केली. म्हटलं नाही, मला करायचंच आहे, मला करायचंच आहे. एक फक्त आतून ऊर्जा होती, करायचं एवढंच होतं. मी काल सुद्धा मेडिटेशन तुमच्या बरोबर केलं ना, तेव्हा माझं एक सक्सेसफुल झालं. नाहीतर मी पहिलं केलं, नंतर मग मला फेकलंच जात. बसली बस का नुसते फेकायचं करायचं नाही, पण मी करत होते. 3 वेळा झाले माझे मेडिटेशन, पण मला शरीर आतून ताकद देत नव्हती, शक्ती नव्हती, अन्न जात नव्हते व्यवस्थित. पण मी केलं काल तुमच्याबरोबर, मला ऊर्जा चांगली मिळाली. सकाळी पण मी तुमच्याबरोबर केलं, ऊर्जा मिळाली मला. आणि आता बसल्यानंतर मला खूप म्हणजे घेण्याचं, नंतर घेतल्यानंतर मात्र मी बोलले की मला किती जरी अडवलं तरी मी आज मॅडम मुळे मी सक्सेसफुल झाले. एवढे बोलल्यानंतर मला खूप रडायला लागलं की मी आज मॅडम मुळे सक्सेसफुल झाले. मला अडवण्याचा खूप तुम्ही म्हटलं सगळ्यांनी प्रयत्न केला, तुम्ही अडले नाहीये, पण मला म्हटलं मॅडमने आणि महाराजांनी मला बाहेर काढलं. म्हटलं मी सक्सेसफुल झाले. सक्सेसफुल बोलल्यानंतर जे मला रडायला आलं ते मला काहीच कळलं नाही, फक्त रडत होते. तुम्ही मला शांत केलं. अजूनही मला भरून येते की मी तुमच्यामुळे आज सक्सेसफुल झाले. ते जी मला शक्ती वाढवून देत होती, काहीच करून देत नव्हती. आज पाऊण महिना मॅडम इतकं मला त्रास देते ना, सोनोग्राफी केली, सगळं केलं, पण काही नाही. खाल्लं की अन्न पचत नव्हतं, सगळं काय करत होत तरी पण नव्हतं होत. पण मी सोडलं नव्हतं ते, मी करणार एवढंच माझं ध्येय होतं. आणि ते तुमच्यामुळे शक्य झालं. खरोखर महाराजांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि मी आज सक्सेसफुल झाले. एवढे बोलल्यानंतरच मला एवढे तर ऊर्जा आली की तू सक्सेसफुल झालीस. म्हटलं हो झाले, एवढंच मला. आणि तुमच्यामुळे शक्य झालं मॅडम. खरंच मुलं घाबरली थोडी, परत का आईला असं व्हायला लागलं, काही नाही, मग मी आज सक्सेसफुल झाले. येस, खूप छान, थँक्यू. अगदी खरंच मनापासून. मॅडम. आता आपण एक एक पायरी हळूहळू चढत जाणार आहे. यशाची अशी पायरी, आध्यात्मिक ऊर्जेची अशी पायरी तुम्ही चढत जासाल. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, प्रेम, खुशी, सुरक्षितता सर्व. तुम्ही सगळं दिलं म्हणून आज मी इथे राहील. खरोखर आहे मॅडम. आता आज 15 दिवसापूर्वी माझी का अवस्था खूप बिकट होती मॅडम, मग फोन सुद्धा केलं, पण त्यातून मला खरोखर तुम्ही तारले. थँक्यू मॅडम, तुमचा थँक्यू. विश्वास या ब्रह्मांडीय ऊर्जेवरचा तुम्हाला असाच तारत जाणार आहे. आणि अगदी जे काही आहे ना, काहीच नाही. तुम्ही ग्रँड मास्टर्स आता शक्तिपात झालेला आहे. पुढे तुम्ही स्वतः अनुभव सर्वांना शेअर करसाल. आज जरी काही गोष्टी आपण कोड लँग्वेज मध्ये बोलत आहे, तुम्ही स्पष्ट सगळ्यांना सांगण्याची हिंमतही तुमच्यामध्ये येणार. आणि ना, तुमचं एक उदाहरण म्हणून सर्वजण घेतील, मला पूर्ण विश्वास आहे. श्वेता, खूप थँक्यू. थँक्यू. कारण हे तुम्ही दिलत मॅडम, म्हणून शक्य झालं मॅडम. आता हे अशक्य होतं. मला अमृता मॅडमनी पण बोलल्या की, कारण माझी पहिली ट्रीटमेंट त्यांच्याकडे होते ना, तर 2 महिन्यापूर्वी म्हणजे आपलं ऍडमिशन घेण्यापूर्वी माझी अपॉइंटमेंट घेतली होती. आणि त्यांनी मला म्हटलं स्मिता तू खूप म्हणजे छान झालीस. त्यांनी पण मला सांगितलं की छान झालीस तू आता. आणि नंतर थोड्या दिवसांनी परत मला छान झाले, मी जेव्हा चांगलं बोलायला गेले ना, तिथपासून मला परत त्रास व्हायला लागला. आणि मग म्हटलं नाही, मी होणारच. म्हटलं मॅडम पर्यंत पोहोचणार. म्हटलं माझं कसंही मॅडम मला करून घेणारच, मला मॅडम घेणार एवढंच मला माहिती होतं. आणि गुरुपौर्णिमेलाच मला घ्यायचं, माझे गुरु मला देणारच हा विश्वास होता. आणि तो तुम्ही दिलात मला. खरोखर थँक्यू. खरोखर थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि मुलांपासून तुमचे आभार. थँक्यू. जोशना ताई, माईक कोण सुरू करणार? खूप छान वाटलं होतं. जड जड झालं होतं ते शेवटी असं जोरात श्वास चालू झालेला, समजत नव्हतं काय होते काय नाही ते. मी शांत राहिली होती, तरी पण खूप चांगला अनुभव आले. खूप छान अनुभव. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इथून आमचा नमस्कार स्वीकार करा. आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा, नमस्ते. खूप छान, खूप छान. गजानन दादा, माईक सुरू करा. गुरुपौर्णिमेचा सुरुवात करून मला खूप शुभेच्छा आणि नमस्कार इथूनच. आजचं जे आपण मेडिटेशन घेत होतो त्यावेळेस मी फक्त घेण्याच्या भूमिकेत होतो. खूप सारी ऊर्जा माझ्याकडे येत होती आणि मला कळत नव्हतं की माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय होते, कसं होते, मला काही माहित नाही.
काही ठिकाणी मला असं वाटत होतं की माझा बॅलन्स जातोय की काय, म्हणजे मी पडतोय की काय असं मला वाटत होतं. पण माहित नाही. मी स्टेबल होतो आणि काही बदल होत होते माझ्यामध्ये. बदल होत होते. मला नक्की नाही सांगता येत म्हणजे काय, पण मला ते जाणवत होतं सर. आणि ज्यावेळेस तुम्ही मला जे ह्याची लिंक ओपन करून दिली आणि सांगितलं की शक्ती नाही, सर्व मेडिटेशन्स करायचे आहेत, ते मेडिटेशन्स करतानाच मला एवढी सारी हातातनं ऊर्जा पास व्हायला लागली. म्हणजे मला खूप खूप म्हणजे खूप अद्भुत अनुभव आला. आणि ज्यावेळेस सहस्त्राकार चक्राचं केलं ते तर खूपच अद्भुत होतं. मला मला खूप चांगला अनुभव आला का. आणि होपफुली अशाच सुधारणा माझ्यासोबत राहील. नाही, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आत्मा नमस्ते. तर सेकंड डिग्रीच्या इंदुताई आपल्यासोबत बऱ्याच वेळपासून आहेत. इंदुताईला एक संधी देऊया. बोला, माईक सुरू करा. 1 मिनिट, माईक सुरू करा. माईक सुरू. जमेल? नाही जमणार. कुठलं जमलं. आलं का? हो हो. झालं का? हो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्तिपात मिळालं हे खूप मोठं आमचं भाग्य, आणि ते तुमच्यामुळे मिळालं. आणि खूप छान वाटत होतं ते शक्तिपात घेताना, आणि हाताला असे व्हायब्रेशन वगैरे जाणवत होते शक्तिपात घेते वेळी, असं होत होतं. आणि खूप दिवसापासून माझं चालू होतं की करायचं करायचं. मग ते मुलीला सारखी सांगायची. परवा दिवशी ती आली तर तिच्याकडनं तुम्हाला जेव्हा तेव्हा ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचली. हो हो, बरेच दिवस झाले चालू होतं, आणि हे चालू झालं. माझी खूप इच्छा होती, आणि गजानन महाराजांची कृपा. खूप छान. आणि ते मुलगी काल जी मुलगी जी आली होती शेजारची, ते त्या तुमच्या तिकडचेच आहेत, ते अकोला बुलढाणा तिकडच्या भागातलेच आहे. तिने बरोबर भाषा ओळखली. मग ती म्हणाली मी ते आमच्या शेजारी आहेत ना, ते तुमच्या तिकड. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद इंदुताई. खूप धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्न भरभराट आणो. आपण देणारं माध्यम होत. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. खूप छान वाटलं, आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालं. नाही बोलता नाही येत. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद. कारण हा भाव शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. भाव विभोर होतो माणूस, खरं आहे. आनंद आला ना पण गायत्री ताई? हो, छान वाटलं. शब्द फुटत नाही तोंडामधून, खरंच आहे. ऊर्जा अशीच असते ना, अशीच असते ऊर्जा. ओके, उद्या तुम्ही सुद्धा इतरांपर्यंत ऊर्जा पोहोचवसाल ना, तेव्हा ना तुम्हाला सुद्धा हेच भाव येणार आहेत गायत्री ताई, हेच थँक्यू येणार आहे. तुम्ही संधी देता ना, म्हणून सगळं. थँक्यू स्वाती ताई. आत्मा नमस्ते मॅडम. हे आता ग्रँड मास्टर होणं म्हणजे व्हायची इच्छा तर खूप होती, पण हे आत्ताच शक्य नव्हतं. पण ते तुमच्या त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ते अटुलमेंट चालू असताना असं वाटत होतं पूर्ण फ्लो जो आहे एनर्जीचा, तो सहस्रार चक्रातून पूर्ण सगळ्या चक्रांमधून जात असं जाणवत होतं की इथे चाललंय, इथे चाललंय, इथे चाललंय, इथे चाललंय. खूप छान वाटलं. खूप. तुम्हाला कसं जाणवलं ते माहित नाही, एनर्जी माहित नाही मला. सगळ्यांची एनर्जी खूप छान. हा जो तुमच्या आतून आलेला भाव आहे ना, आपलं झालेला प्युअर सोल, आपलं हे आहे. आणि हे बघा, मंजुश्री माध्यम आहे, या ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं होतं. ओके, म्हणून माझ्याकडून ती ऊर्जा आली, चला याची. नाही तर माझं होणारच नव्हतं आता, पण ते तुमच्यामुळे झालं. तुम्ही
अगदी पुढं घालून नेल्यासारखं झालं की चला आता थांबायचं नाही मागे, येस, चला. आता थांबायचं नाही मागे, कोणीच नाही थांबायचं हम्म. मागे. येस. आणि त्याच्यामुळे तुमचे खूप म्हणजे किती आभार मानू कळत नाही. ब्रह्मांडाने निवडलेले लोक आपण, लक्षात असू द्या. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे येणारा प्रत्येक सोल हा त्यांनी पाठवलेला असतो आणि त्यांनी ठरवलं आहे की तुम्हाला कुठपर्यंत न्यायचं. मी माध्यम आहे, बस. खूप धन्यवाद तुमचे पण, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मग मी शब्द दिला की चला आणि तुम्ही आलात. हो ची पण ऊर्जा. हो, एवढं मात्र आहे. तुम्ही मात्र नेलच म्हणून, नाहीतर मी मागे मागेच चालले होते. आता नको, आता नको, करूयात करूयात करू. पण तुम्ही ते ओढून नेलत म्हणून ते बरं. ते एखादे कसे म्हणजे हे असतात ना टीचर वगैरे, किंवा चला काय असं बसलेत, चला तुम्ही पण, तुम्ही करू शकता, म्हणजे जे कसं इन्स्पिरेशन देता ना, तसं तुम्ही दिलं. त्याच्यामुळे मला म्हणजे आता इकडे आले, त्याच्यामुळे ग्रेट 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 वाटतंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. तुमच्या सर्व बॅचेस ग्रँड मास्टरच्या अशाच भरभरून भरभरून भरभरून. खूप छान, खूप छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्योतिताई माने. धन्यवाद धन्यवाद पहिल्यांदा, कारण मला काहीच नक्की नव्हतं माझं, पण तुमच्या याच्यामुळं मला खूप आनंद झाला, किंवा मॅडमनी आपल्याला थोडं प्रोत्साहन दिलं. काय डोक्यात माझ्या वेगळंच काय 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 चालू होतं, पण तुम्ही म्हणला की ते राहू द्या, मध्ये राहिलं तर आपण बघू, पण तुम्ही या तर खरी. मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करते आणि मला खरंच एक माझी मुलगी असल्यासारखं वाटतं की चला बाबा सगळं छान करून घेता. आणि केवढ्या ग्रेट आहात तुम्ही, या वयात एवढ्या ग्रेट आहात तुम्ही. आम्ही एवढे मोठे झालो तरी आणखी म्हणजे हेच राहिलो, दगडच राहिलो म्हणल्यासारखे येते. पण तुम्ही खरंच ग्रेट आहात, अगदी प्युअर प्युअर सोल आहात. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं हे आत्म्यापासून आत्म्यापासून तुम्हाला शुभ आशीर्वाद देते. खूप छान, खूप छान, खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते. गुरु ओम. नमस्ते. हा. नमस्ते. रत्नाताई. माझे तर मेडिटेशन 1:30 वाजता कंप्लीट झाले आज. येस, खूप छान. आहेत अजून काही लोक आहेत ते करूनच राहिले पूर्ण आणि येत आहेत. आज संध्याकाळी आपल्याला एक टप्पा गाठायचाच आहे अजून. खूप छान. रत्नाताई. आत्मा नमस्ते मॅडम, आवाज येतोय? हो. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. मॅडम श्वासाच्या खूप फिलिंग येत होत्या, हातात व्हायब्रेशन जाणवत होते. मध्ये 3rd डिग्रीचे मेडिटेशन माझे मध्ये मध्ये नाही होत होते, काही कारणास्तव, आणि मध्ये मी थोडी डिस्टर्ब पण झाली होती, त्याच्यामुळे आठवडाभर मेडिटेशनच नाही झाले. पण मला ते रोजची तुमची सवय झाल्यामुळे ती एनर्जी जी वाढत होती ती परत अशी मंदावल्यासारखी वाटत होती. नंतर मी परत सुरू केलं आणि आता व्यवस्थित आहे, स्टेबल झाली. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान, खूप आभारी. खूप छान, खूप आभारी. थँक्यू. आपण ऊर्जेचे धन्यवाद सर्वजण या ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद म्हणूया. या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे आणि खूप धन्यवाद. आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणा आणि आमच्या सर्व सदस्यांना, सर्व रेखीलर्सना माध्यम करा अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, अनेक लोकांचं दुःख हरण करण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. हे ब्रह्मांड ऊर्जा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. आय लव्ह यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. सगळ्यांच्या माऊली झाल्या. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते मॅडम.